हॅलो फ्रेंड्स, मी पूनम घोडके. NCC यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण ऑडिटिंग या सब्जेक्टचे MCQ करणार आहोत आणि आपला सब्जेक्ट आहे इंट्रोडक्शन टू प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग अँड ऑडिट प्रोसेस. नेहमीप्रमाणेच मी थोडंसं एक रिव्हिजन लेक्चर देते आहे आणि मग आपण MCQ चालू करतो. ऑडिटिंगमध्ये हा जो पहिला लेसन्स आहे ह्याच्यामध्ये ऑडिटिंगच्या प्रिन्सिपल्स काय आहेत किंवा ऑडिटिंग म्हणजे काय, ऑडिटिंगचे नेचर्स काय आहे, तर ह्या सगळ्या संदर्भात एक ब्रीफ एक्सप्लेनेशन करणार आहे. फर्स्ट आपण बघूया मिनिंग ऑफ ऑडिटिंग. मिनिंग ऑफ ऑडिटिंगमध्ये काय काय सांगितलं आहे. फर्स्ट आपण करूया मिनिंग ऑफ ऑडिटिंग. मिनिंग ऑफ ऑडिटिंगमध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे ते अगोदर पहिल्यांदा बघूया. मिनिंग ऑफ ऑडिटिंगमध्ये ऑडिटिंग म्हणजे काय. ऑडिटिंग मीन्स एक्झामिनेशन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड व्हाउचर्स ऑफ बिझनेस. इट इज अन इव्हॅल्युएशन्स ऑफ पर्सन, ऑर्गनायझेशन, सिस्टीम, प्रोसेस, प्रॉडक्ट टू गिव्ह ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. जनरली ऑडिटिंगच्या ह्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहे. रिलेटेड टू MCQ मी हे सगळं तुम्हाला डेफिनेशन एक्सप्लेन केलेलं आहे की इट इज मीन्स एक्झामिनेशन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. व्हाउचरचं आपण एक्झामिनेशन्स करतो किंवा पर्सन्स, ऑर्गनायझेशन, सिस्टीमचे इव्हॅल्युएशन्स केले जातात, प्रोसेस काय आहेत, प्रॉडक्टच्या इव्हॅल्युएशन्स केल्या जातात. आणि ह्या सगळ्यानंतर जो ऑडिटर आहे तर ट्रू अँड फेअर व्ह्यू याच्याबद्दल आपल्याला सांगतो की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे हे योग्य आहे, बॅलन्स शीट योग्य आहे, प्रॉपर आहे, त्याच्यामध्ये काही चुका नाही आहेत, हे सगळं सांगतो. दॅट इज कॉल्ड दी ऑडिटिंग. मी ऑडिटिंगचं थोडंसं नेचर घेतलेलं आहे की नेचर ऑडिटिंगचं जे स्वरूप आहे हे कसं असतं. तर ऑडिटिंगमध्ये ऑडिटर काय करतो. तर फर्स्ट इज ही एक्झामिनेशन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड इंटरनल कंट्रोल सिस्टीम ऑफ दॅट ऑर्गनायझेशन्स. इंटरनल कंट्रोल सिस्टीम कशी आहे, ती साऊंड आहे की नाही, तर हाही अभ्यास केला जातो. आणि याच्याबद्दलचं ऑडिटिंग काय करतो, याच्याबद्दलचं ऑडिटर काय करतो, रिपोर्ट्स तुम्हाला देत असतो. नेक्स्ट आहे टेस्टिंग दी एव्हिडन्स ऑफ सच रिसिट्स, व्हाउचर्स, बिल्स एक्सेट्रा. जो काही एव्हिडन्स असतो म्हणजे जी काय ट्रान्झॅक्शन्स केली जाते अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये, आणि हे ट्रान्झॅक्शन्स करताना जे क्लार्क असतात, जे काही मेन क्लार्क्स असतात, सिनियर क्लार्क असतील किंवा ज्युनियर क्लार्क्स असतात, तर त्यांच्याकडे रिसिट्स असतात. ते रिसिट्सवरनं रेकॉर्डिंग करतात, व्हाउचर्सवरनं रेकॉर्ड करतात, का काही बिल्स असतात त्याच्यावरनं रेकॉर्ड्स करतात. मग याचा एव्हिडन्ससुद्धा चेक करतो ऑडिटर. नेक्स्ट नेचर आहे थर्ड फिजिकल व्हेरिफिकेशन्स ऑफ असेट्स किंवा स्टॉक शोन इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये ज्या काय असेट्स आपल्याला शो केलेल्या आहेत तर याचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जातं, किती मशिनरी आहे की नाही, किंवा स्टॉक्स किती शिल्लक राहिला, ह्याचं पण व्हेरिफिकेशन केलं जातं. फोर्थ आहे एव्हिडन्स कलेक्टेड फ्रॉम सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटर्स बाय सेंडिंग देम लेटर्स. जसं अकाउंटिंगमध्ये दिसतं की सन्ड्री डेटर्स एवढे आहेत किंवा सन्ड्री क्रेडिटर्स एवढे आहेत, तर त्यांना लेटर्स पाठवूनसुद्धा ऑडिटर व्हेरीफाय करतो. दॅट इज द नेचर्स ऑफ दी ऑडिटिंग. फिफ्थ इज द इन्व्हेस्टिगेट दॅट एनी फ्रॉड्स ऑर एरर्स आर कमिटेड इन ऑर्गनायझेशन्स. व्यवसाय म्हटलं मोठ्या प्रमाणात व्यवसाय असतात आणि फ्रॉड्स होऊ शकतात, म्हणजे अफरातफर म्हणतो, किंवा एरर्स काही चुका होऊ शकतात. तर ह्या ज्या चुका झालेल्या आहेत तर त्यासुद्धा इन्व्हेस्टिगेट करणं, फाइंड आउट करणं आणि त्याच्याबद्दल प्रिव्हेन्शन्स किंवा त्या होऊ नये म्हणून जे काही मेझर्स असतात ते सुद्धा ऑडिटर आपल्याला सजेस्ट करतो. 6 आहे ओपिनियन अबाउट दी प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट आर ट्रू अँड फेअर. म्हणजे ओपिनियन देतो की हे जे काय बॅलन्स शीट्स आहे किंवा हे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इट इज अ ट्रू आहे, इट इज अ फेअर्स आहे, हे सुद्धा रिपोर्ट्स तयार करणं. म्हणजे जनरली हे सगळं नेचर्समध्ये मोडतं. नेक्स्ट मी टॉपिक घेते ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑडिटिंग. ऑडिटिंगच्या मागे जो काय ऑब्जेक्ट्स आहे हा काय आहे. मेन ऑब्जेक्ट्स जे आहेत ते आपण बघूया. मेन ऑब्जेक्टमध्ये आहे एक्झामिनेशन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड व्हाउचर्स. ऑब्जेक्टिव्हचे ऑडिटिंगचे जेव्हा ऑब्जेक्ट्स बघतो त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकार बघतो. एक मेन ऑब्जेक्ट, सेकंडरी ऑब्जेक्ट अँड थर्ड इज दी अदर ऑब्जेक्ट्स. मेन ऑब्जेक्टमध्ये काय होतं की एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड व्हाउचर्स आपण चेकआउट करतो. व्हाउचर्स म्हणजे म्हणतो की रोख पावती वगैरे जे असते ती किंवा जो काय खर्च केला आहे ते.
आणि सेकंड इज द गिव्ह ट्रू अँड फेअर अबाउट दी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. हे जे ह्या बुक्स ऑफ अकाउंट्सवरून किंवा व्हाउचर्सवरून जे काही तुम्ही प्रॉफिट अँड लॉस केलेला आहे किंवा बॅलन्स शीट जो तयार केलेला आहे तर दॅट इज द फेअर आहे, योग्य आहे अँड ट्रू आहे, हे त्याला ऑडिटरला रिपोर्ट्स द्यावा लागतो. म्हणजे दॅट इज द मेन ऑब्जेक्ट्स ऑफ द ऑडिटिंग. सेकंडरी ऑब्जेक्ट्समध्ये काय काय येतं की डिटेक्शन्स ऑफ फ्रॉड्स अँड एरर्स. काही अफरातफर केल्या जातात, काही एरर्स असतात, तर ह्या सगळ्या डिटेक्ट्स करण्याचं काम ऑडिटर करतो. तसंच जर हा फ्रॉड्स असेल तर त्याला प्रिव्हेन्शन्स काय त्या फ्रॉड्सबद्दल किंवा त्या एररबद्दल, तर ते सुद्धा प्रिव्हेन्शन स्टेप्स ऑडिटर देऊ शकतो. आणि याला आपण म्हणतो सेकंडरी ऑब्जेक्ट्स. अदर ऑब्जेक्ट्समध्ये काय काय येऊ शकतं, तर अदर ऑब्जेक्ट्समध्ये चेक ऑन एम्प्लॉईज किंवा टॅक्स ऑथॉरिटी अँड लिगल कंपल्सरी. म्हणजे काय की ऑडिटिंग करणार आहे फर्मचं ज्यावेळी करतं तर एम्प्लॉईजवरती ॲटोमॅटिकली एक बर्डन येतं आणि एम्प्लॉईज प्रॉपर काम करतात, चुका कमी करतात. आणि टॅक्स ऑथॉरिटीमध्ये किती टॅक्स लागतो हे सुद्धा समजतं त्या ऑडिटमुळे. आणि लिगली कंपल्सरी जसं कंपनीज आपण म्हणतो तर कंपनीजमध्ये ऑडिट करणं हे कंपल्सरी असतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी अदर ऑब्जेक्टिव्समध्ये येतात. आपण जो नेक्स्ट टॉपिक घेतो आहे रिव्हिजनचा तो टाईप्स ऑफ एरर्स. तर टाईप्स ऑफ एरर्स म्हणजे काय, चुका किती प्रकारच्या असू शकतात हे ह्या टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिली चूक आहे ती क्लेरिकल एरर्स, त्याला आपण म्हणतो. क्लेरिकल एरर्समध्ये येतं फर्स्ट इज येतं एरर्स ऑफ ओमिशन्स. आणि एरर्स ऑफ ओमिशन्स मीन्स काय, तर एरर्स ऑफ ओमिशन मीन्स की एखादी चूक आहे, एखादी एरर आहे ती, त्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे प्रकार आहे तो पार्शल एरर्स म्हणतो आपण त्याला, पार्शल ओमिशन्स आणि सेकंड आपण म्हणतो की टोटली ओमिशन्स. असे दोन ह्याच्यामध्ये प्रकार येतात. पार्शल ओमिशन्स मीन्स काय की आपण ती एंट्री जी आहे त्या एंट्रीचा एकच भाग आपण रेकॉर्ड केला आणि दुसरा रेकॉर्ड केला नाही. फॉर एक्झाम्पल क्रेडिट सेल्स, ह्याचं खूप चांगलं उदाहरण आहे तो क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल जो आहे तर याची एंट्री जेव्हा आपण करतो क्रेडिट सेलची तर दोन इफेक्ट येतात. एक म्हणजे पार्टीला इफेक्ट जातो आणि सेकंड इफेक्ट जातो सेल्सला. तर आपण पार्शल ओमिशन म्हणजे काय, तर पार्टीला आपण इफेक्ट केला पण सेलला इफेक्ट केलेला नाही, दॅट इज पार्शल. आणि टोटल ओमिशन मीन्स काय, तर क्रेडिट सेलची एंट्री करताना आपण क्रेडिट सेलच्या एंट्रीमध्ये दोन्हीकडे इफेक्ट केलेले नाहीत, दॅट इज कॉल्ड दी टोटल ओमिशन्स. एरर्स ऑफ ओमिशन म्हणजे काय, रेकॉर्ड करताना आपण एंट्री रेकॉर्ड केली नाही, एक तर पार्शल केली असेल किंवा टोटली रेकॉर्ड ओमिट केलं म्हणजे लिहिली नाही एंट्री. सेकंड आहे एरर्स ऑफ कमिशन्स. कमिशन म्हणजे काय की ड्यू टू निग्लिजन्स बाय क्लर्क काय करतो, रेकॉर्ड्स करताना काय होतं चुकून होऊ शकतो. आणि चुकून एंट्र्या करताना काय, तर फॉर एक्झाम्पल जर 84ची अमाऊंट असेल तर ती 48 लिहिली जाते, तर हे होऊ शकतं. आणि मग ह्या अशा चुका किंवा जे बॅलन्सेसचे टोटलिंग असतात ते रॉंगली केले जातात किंवा पोस्टिंग करताना इनकरेक्ट पोस्टिंग होतं, म्हणजे क्रेडिट सेलची एंट्री असेल तर सेलच्या ऐवजी परचेसला झाली, तर अशा चुका. आणि ह्या मुद्दाम म्हणून केल्या जात नाही, तर माणूस म्हटलं की चुका ह्या होत असतात आणि अशा ह्या चुका झालेल्या असतात, दॅट इज कॉल्ड दी एरर्स ऑफ कमिशन्स. आता हा जो प्रकार आहे कॉम्पेन्सेटिंग एरर्स, तो कॉम्पेन्सेटिंग एरर्स म्हणजे काय की एक एरर झालेली आहे पण त्याचा दुसरी एरर्समध्ये ती एरर भरून निघती आहे आणि अशा एरर आपल्याला पटकन दिसत नाही आहेत, म्हणजे पटकन फाइंड आउट होत नाही आहेत, दॅट इज कॉल्ड दी कॉम्पेन्सेटिंग एरर्स. म्हणजे काय, तर रॉंग पोस्टिंग ऑफ द क्रेडिट सेल अनदर अकाउंटला आपण केली, सेल्स झालेला आहे म्हणजे क्रेडिट सेल झालेला आहे पण आपण शो करताना परचेसला दाखवला, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी काय होतात फिलअप होतात. किंवा क्रेडिट सेल असेल तर सेलचे जे पैसे आले तर चुकून आपण ते कमिशन रिसिव्डमध्ये दाखवले आणि कॉम्पेन्सेट झाला एरर, कारण कॅश दोन्हीकडे ज्या एंट्रीमध्ये कॅश आपल्याला बॅलन्स तेवढाच दिसतो आणि तो कॉम्पेन्सेट झालेला असतो, दॅट इज कॉल्ड दी कॉम्पेन्सेट एरर्स. नंतर आपण पुढचा जो एररचा टाईप करतो तो एक एरर्स ऑफ प्रिन्सिपल्समध्ये मोडतो. एरर्स ऑफ प्रिन्सिपल्समध्ये काय काय येतं की अकाउंटिंग करताना काही रूल्स असतात, काही प्रिन्सिपल्स असतात अकाउंटिंगचे आणि त्याप्रमाणे जर आपण अकाउंट्स केलं नाही तर त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल्स एरर.
फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा एक प्रकार असतो. कॅपिटल एक्सपेंडिचर जो असतो तर तो एक्सपेंडिचर आपण रेव्हेन्यूमध्ये इन्क्लूड केला तर अकाउंटमध्ये काही चुका जाणवत नाही आहेत, पण कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरची गल्लत केल्यामुळे इनकरेक्ट अलोकेशन्स होतो एक्सपेंडिचरचं आणि त्या एक्सपेंडिचरना आपण म्हणतो की एरर्स ऑफ प्रिन्सिपल. किंवा कधी कधी डिप्रिसिएशनच्या ज्या मेथड्स असतात त्या प्रॉपरली यूज केल्या जात नाही आहेत किंवा अंडर व्हॅल्युएशन ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक्स. तर ह्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी असतात प्रिन्सिपल्स असतात अकाउंटिंगचे ते प्रॉपरली यूज केले जात नाही आणि त्याला आपण म्हणतो एरर्स ऑफ प्रिन्सिपल. हे सगळं एरर संदर्भामध्ये झालेलं आहे. आणि दुसरा एक प्रकार असतो फ्रॉड्स. मग फ्रॉड्स किती प्रकारचे असतात, दॅट इज द टाईप्स ऑफ फ्रॉड्स. टाईप्स ऑफ फ्रॉड्समध्ये एक तर फर्स्ट इज मिसअप्रोप्रिएशन्स ऑफ कॅश. मिसअप्रोप्रिएशन्स ऑफ कॅश ज्यावेळी आपण म्हणतो तर कॅशची अफरातफर होते. फ्रॉड्स म्हणजे मिनिंगच त्याचा अफरातफर होणं. आणि मिसअप्रोप्रिएशनमध्ये काय होतं की ओमिशन्स ऑफ सेलच्या एंट्रीज काय करायच्या, दाखवायच्या नाहीत, ओमिट करायच्या. किंवा खोट्या एंट्री फिक्शिशियस एंट्री ज्या असतात त्या दाखवायच्या, खोट्या एंट्र्या दाखवायच्या. आणि अशा करून कॅश रिसिट्स ओमिट करणं आणि कॅशची अफरातफर केली जाते. आणि हे फाइंड आउट करणं थोडं ऑडिटरला अवघड जातं. नंतरचा जो फ्रॉड्स असतो तो मिसअप्रोप्रिएशन्स ऑफ गुड्स असतो. मिसअप्रोप्रिएशन्स गुड्स ज्यावेळी फाइंड आउट करायचा असतो त्यावेळी ऑडिटरला इंटरनल चेक सिस्टीम खूप छान बघावी लागते की इंटरनल चेक सिस्टीम कशी आहे. ऑर्डर दिल्यावरती कोणता ऑथॉरिटी पर्सन आहे, त्याची साईन झाली की नाही, त्यांनी परमिशन दिले की नाही. तसेच सप्लायरचे रेकॉर्ड चेक केले जातात. गुड्स ज्यावेळी रिटर्न्स होतो तर ते चेकिंग कसं प्रॉपरली झालं की नाही, किंवा पेमेंट कसं केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी गुड्सच्या संदर्भामध्ये चेक केल्या जातात. आणि थर्ड आहे फ्रॉडलंट मॅनिप्युलेशन्स ऑफ अकाउंट्स. फ्रॉडलंट मॅनिप्युलेशन्स ऑफ अकाउंटचा मिनिंग असा होतो की सगळ्या खोट्या एंट्र्या करणं. म्हणजे सेल संदर्भामध्ये असेल किंवा परचेस संदर्भामध्ये असेल. आणि हा मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट्स हा मुद्दाम म्हणून जाणीवपूर्वक ह्या फ्रॉड्स केल्या जातात. आणि अशा ज्या जाणीवपूर्वक फ्रॉड्स होतात त्यावेळी ऑडिटरला शोधणं थोडंसं अवघड जातं. आणि मग काय केलं जातं की याच्यामध्ये कधी कधी रिझर्व जो असतो बिझनेसचा तर याचासुद्धा योग्य प्रकारे वापर केला जात नाही आहे. आणि मग अशा गोष्टी ज्या असतात मुद्दाम म्हणून केलेल्या त्याला आपण म्हणतो फ्रॉडलंट मॅनिप्युलेशन्स ऑफ अकाउंट्स. तर अशा प्रकारे हे एरर्स आणि फ्रॉड्स ह्याचे टाईप्स, ह्याचे एक्झाम्पल, याच्याबद्दलची जी थेअरी तुमच्याकडे जे बुक्स वगैरे असतात अवेलेबल तर हे व्यवस्थितपणे रीड करा म्हणजे तुम्हाला MCQ करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. आता पुढचा मी एक प्रकार घेतलेला आहे की क्लासेस ऑफ ऑडिट. थोडीशी थेरॉटिकल जर मी थोडंसं रिव्हिजन घेतलं तुम्हाला तर MCQमध्ये परत काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ऑडिटचे जे क्लासेस असतात आपण म्हणतो की ऑडिटचे टाईप्स किंवा क्लासेस काय असतात तर हे एक वेगवेगळ्या प्रकारे जसं म्हणतो की फर्स्ट टाईप आहे की बेस ऑन ऑथॉरिटी. ऑथॉरिटी हा जो बेस आहे याच्यामध्ये पुन्हा 3 टाईप्स पडले. एक स्टॅच्युटरी ऑडिट, सेकंड नॉन स्टॅच्युटरी ऑडिट अँड थर्ड इज द इंटरनल ऑडिट. स्टॅच्युटरी ऑडिट म्हणजे काय की दिस ऑडिट इज कंपल्सरी बाय दी लॉ. म्हणजे कंपनी वगैरे ज्या असतात तर त्यांचं ऑडिट स्टॅच्युटरी ऑडिट होतं. नॉन स्टॅच्युटरी ऑडिट म्हणजे काय की इट इज नॉट कंपल्सरी बाय लॉ. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही फर्म्स असतील, काही इंडिव्हिज्युअल्स ऑर्गनायझेशन्स असतात तर ते सुद्धा ऑडिट करून घेतात कारण त्यांना असं वाटतं की आपल्या सिस्टीमवर काही कंट्रोल असावा. आणि इंटरनल ऑडिट मीन्स काय की हा एक ऑप्शनल प्रकार असतो ऑडिटचा. याच्यामध्ये काय असतं की जर समजा काही सजेशन्स आपल्याला हवे असतील अकाउंटिंग संदर्भामध्ये किंवा आपल्या वर्किंग प्रोसेस ऑर्गनायझेशनच्या कशा चालत आहेत, आपल्या रेकॉर्ड्स ॲक्युरेटली आपण करतो की नाही, किंवा सिस्टीम आपली जी इंटरनल सिस्टीम आहे तर त्या संदर्भामध्ये हे ऑडिट केलं जातं. म्हणजे हा पूर्ण ऑप्शनल प्रकार असतो, कंपल्सरी नसतो. त्या बिझनेसमॅनला वाटला, त्या व्यवसायाला वाटला तर तो मालक किंवा ते पार्टनर्स असं इंटरनल ऑडिट करून घेऊ शकतात. सेकंड टाईप आहे बेस ऑन स्कोप. बेस ऑन स्कोप ज्यावेळी असतो तर याच्यामध्ये एक कंप्लीट ऑडिट एक प्रकार असतो आणि सेकंड इज पार्शियल ऑडिट.
कंप्लीट ऑडिट मीन्स काय, तर कंप्लीट ऑडिटमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शन, ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन्स आर टू बी ऑडिटेड बाय दी ऑडिटर. अँड पार्शियल ऑडिट म्हणजे काय, की फ्यू ट्रान्झॅक्शन्स आर टू बी ऑडिटेड बाय दी ऑडिटर. काहीच ट्रान्झॅक्शन्स ह्याच्यामध्ये फ्यू ट्रान्झॅक्शन्स काय केल्या जातात, की थोड्याशाच ट्रान्झॅक्शन्स घेतल्या जातात. कारण ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये खूप प्रचंड जर असतील तर काही ट्रान्झॅक्शनचाच अभ्यास केला जातो आणि त्याच्यावरनं ऑडिट रिपोर्ट देऊ शकतो. आणि कंप्लीट ऑडिटमध्ये सगळ्या एव्हरी ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी तुम्हाला ऑडिटर काय करतो, चेकआउट करतो. थर्ड क्लास आहे बेस ऑन टाईम. बेस ऑन टाईम म्हणताना कंटिन्युअस ऑडिट हा एक प्रकार आहे. कंटिन्युअसमध्ये आपण काय म्हणतो, की रेग्युलर ऑडिट, सारखं ऑडिट केला तर एक विशिष्ट इंटरवल पिरियड नंतर केला तर फॉर एक्झाम्पल एक 2-3 महिन्यांनी ऑडिटर येतो, चेक करतो. आणि कंटिन्युअस ऑडिटमुळे काय होतं, की सगळा व्यवस्थित अकाउंटिंगची कामं केली जातात, कामं पुढे ढकलली जात नाही आहेत, प्रॉपरली केली जातात. कारण त्यांना माहीत आहे की ऑडिट आपल्याकडे कंटिन्यूस होतं. आणि जर आपण अकाउंटिंग प्रॉपरली केलं नाही, वेळच्या वेळी केलं नाही, रेकॉर्डिंग केलं नाही आहे, तर ऑडिटर आपला रिपोर्ट्स देऊ शकतो प्रोप्रायटरला. म्हणून दॅट इज कॉल्ड दी कंटिन्युअस ऑर्डर. नेक्स्ट आहे फायनल ऑडिट. फायनल ऑडिटमध्ये काय होतं, की अकाउंटिंग इयर जे आहे 31 मार्च असेल, 31 डिसेंबर असेल, वॉटेवर, हे अकाउंटिंग इयर संपलं, अकाउंटिंगची प्रोसेस संपली की जे ऑडिट सुरू होतं त्याला आपण म्हणतो फायनल ऑडिट. आणि तिसरा प्रकार आहे इंटेरियम ऑडिट. इंटेरियम ऑडिट म्हणजे काय, की जनरली 3 मंथ्स, जनरली 6 मंथ असा एक पिरियड ठरवला जातो. आणि मध्ये एक पूर्ण इयरच्या मध्ये म्हणजे एक वर्ष असेल तर एका वर्षामध्ये 2 वेळेला 2 टाइम्स केला जातं. म्हणजे 6 महिन्याचा एक पिरियड ठरवला जातो, 6 मंथ्स, आणि त्याला आपण म्हणतो इंटेरियम ऑडिट. जनरली असे ऑडिट करताना डिव्हिडंड डिक्लेअर केलं जाते. इंटेरियम डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो, इंटेरियम डिव्हिडंड जेव्हा कंपनीला द्यायचं असतं तर त्यावेळेस हे इंटेरियम ऑडिट केलं जातं. नेक्स्ट आहे बेस ऑन ऑब्जेक्ट. बेस ऑन ऑब्जेक्टमध्ये फर्स्ट टाईप आहे स्पेशल ऑडिट. स्पेशल ऑडिट म्हणजे जनरली सेंट्रल गव्हर्नमेंटकडे ही पॉवर असते ऑडिट करून घ्यायची आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ऑडिट करून घेत असतं. जसं म्हणतो की एखादी कंपनी असेल जी इन्सॉल्वंटमध्ये असेल तर त्याची सॉल्वन्सी पोझिशन्स काय आहे, ती साऊंड आहे की नाही, यासाठी हे स्पेशल ऑडिट केले जातात. नेक्स्ट आहे कॉस्ट ऑडिट. कॉस्ट ऑडिटमध्ये जे कॉस्ट रेकॉर्ड्स असतात कंपनीने मेंटेन केलेले, तर ते कॉस्ट रेकॉर्ड म्हणजे रिलेटेड टू कॉस्ट संदर्भामध्येच फक्त ऑडिट केलं जातं. म्हणजे पेमेंट्स कसे झाले, कॉस्ट काय आहे, आणि प्लस ह्याच्यामध्ये सेलिंग प्राईस जेव्हा फिक्स करायची असते तर त्या सेलिंग प्राईस डिटर्मिनेशन करण्यासाठी कॉस्ट ऑडिट केले जातात. नंतर मॅनेजमेंट ऑडिट. मॅनेजमेंट ऑडिटमध्ये मॅनेजमेंट काही जे प्लान्स करतं किंवा काही ज्या पॉलिसीज राबवतं तर ह्या पॉलिसीज प्रॉपर आहेत का नाहीत, किंवा काही प्रोसिजर्स असतील किंवा मेथड्स असतील ऑर्गनायझेशनच्या ॲक्टिव्हिटीज मेंटेन करण्याच्या, तर यासाठी मॅनेजमेंट ऑडिट केलं जातं. आणि हे मॅनेजमेंट ऑडिट जे असतं हे कंपल्सरी नसतं, स्टॅच्युटरी ऑडिटचा हा प्रकार नसतो. नेक्स्ट आहे सोशल ऑडिट. सोशल ऑडिटसुद्धा डायरेक्टर्स जे असतात तर हे सोशल ऑडिट प्रेफर करतात. सोशल ऑडिटसाठी सुद्धा एक जनरली एक डिव्हिडंड देण्यासाठी सोशल ऑडिट केलं जातं. नंतरचा जो क्लास आहे तो अदर टाईप्स ऑफ ऑडिट, इतर प्रकारचे ऑडिट्स. त्याच्यामध्ये पहिला आहे बॅलन्स शीट ऑडिट. बॅलन्स शीट ऑडिटमध्ये व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स, बॅलन्स शीटमध्ये ज्या काय असेट्स असतात किंवा जी लायबिलिटीची पोझिशन्स असते आपली, तर ह्या सगळ्या संदर्भामध्ये ऑडिटर काय करतो, चेकआउट करतो असेट्स आणि लायबिलिटीज. सेकंड आहे ओकेजनल ऑडिट. ओकेजनल ऑडिट मीन्स काय, तर ॲज पर दी नीड्स ऑफ बिझनेस. जर मालकाला वाटत असेल, प्रोप्रायटरला वाटत असेल की आपलं एक ऑडिट व्हावं, म्हणजे आपण म्हणतो इच्छा असते एखाद्याची की आपल्या व्यवसायाचे प्रोग्रेस बघावं, जे कामगार आहेत ते प्रॉपर वर्क करतात का नाही, की ते फ्रॉड्स आहे का, काही एरर्स आहेत का, त्यासाठी एक ओकेजनल ऑडिट केलं जातं. इट इज नॉट कंपल्सरी बाय दी लॉ. नेक्स्ट इन डेप्थ ऑडिट.
इनडेप्थ ऑडिट जे असतं ते इंटरनल सिस्टीम जी आहे व्यवसायाची त्याच्या संदर्भामध्ये असतं, त्याला म्हणतो आपण इनडेप्थ ऑडिट. याच्यामध्ये सुद्धा फ्रॉड्स वगैरे असेल तर तो फ्रॉड्स अवॉइड करण्याचा प्रयत्न केला जातो. नेक्स्ट आहे कॅश ऑडिट. कॅश ऑडिटमध्ये ज्या सगळ्या तुमच्या कॅश ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम असतात त्याच्या किंवा कॅश ट्रान्झॅक्शन असतात त्याचं ऑडिट केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये कॅश रिसीट असतील, कॅश पेमेंट्स असतील तर हे सुद्धा कॅश ऑडिटमध्ये केलं जातं. आणि नेक्स्ट आहे आपलं ऑपरेशनल ऑडिट. ऑपरेशनल ऑडिटमध्ये काय केलं जातं की बिझनेसच्या ज्या ऑपरेशन्स सिस्टीम असतात इन्व्हॉल्व असतात त्याच्यामध्ये त्या कशा आहेत, प्रॉपर आहेत की नाही, त्याच्यामध्ये वेस्ट ऑफ टाईम होतो का, किंवा एफिशियन्सी कशी आपल्याला इन्क्रीज करता येईल, तर यासाठी ऑपरेशनल ऑडिट केलं जातं. तर अशा प्रकारे ऑडिटचे हे वेगवेगळे टाईप्स मी सांगितले तुम्हाला. त्याचे सब टाईप्समध्ये त्याच्यामध्ये काय काय येतं हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे काय होईल की तुम्हाला MCQ नक्कीच सोपे जातील. आणि आपण MCQला सुरुवात करूया. अवर फर्स्ट MCQ इज वर्ड ऑडिट इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड्स. ऑडिटला लॅटिन्समध्ये जो शब्द आहे तर तो काय आहे, तर ऑप्शन्स ए ऑडियर. ऑडिटिंग तर नाहीच येते आणि नन ऑफ अबव, तर ऑडियर इज द आन्सर. अवर नेक्स्ट MCQ इज सेकंड, द टर्म ऑडिटिंग मीन्स. ऑडिटिंगचा मिनिंग काय होतो, तर फर्स्ट इज एक्झामिनेशन्स ऑफ बुक्स, बी एक्झामिनेशन्स ऑफ वाउचर्स, सी क्रिटिकल एक्झामिनेशन्स ऑफ फॅक्ट्स अँड डी ऑल अबव. असे आपल्याला 4 ऑप्शन दिले. तर ऑडिटिंगच्या मिनिंगमध्ये काय होतं की तुम्ही बुक्स एक्झामिनेशन करताय, व्हाउचर एक्झामिनेशन करताय, तुम्ही क्रिटिकल एक्झामिनेशन्स करताय. जसं मगाशी आपण क्लासेस ऑफ ऑडिट पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचं ऑडिट आहे. तर हे सगळं ऑडिटिंगमध्ये येतं, म्हणून आन्सर इज डी ऑल अबव. हे आपलं राईट आन्सर आहे. थर्ड MCQ, मेन ऑब्जेक्ट्स ऑफ ऑडिटिंग इज. ऑब्जेक्टिव्हचे ऑडिटिंगचे आपण जेव्हा ऑब्जेक्टिव्स केले मगाशी तर त्या ऑब्जेक्टिव्समध्ये मेन ऑब्जेक्ट जो आहे आपल्या ऑडिटिंगचा तो काय येऊ शकतो, तर त्याचा आन्सर आहे ए, टू गिव्ह ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. कारण ऑडिटिंग करताना हा आपला मेन ऑब्जेक्ट आहे आणि हे त्याचा प्रॉपर आन्सर आहे. फोर्थ, where a transactions recorded at one place not using the principles of double entry system. आता काय, ट्रान्झॅक्शन जेव्हा आपण रेकॉर्ड करतो तर तुम्हाला माहिती आहे की अकाउंटिंग हे जे आपण करतो हे डबल एंट्री सिस्टीमवर डिपेंड असतं. आणि ही डबल एंट्री सिस्टीम जर आपण फॉलो केली नाही, म्हणजे एकच इफेक्ट केला आणि सेकंड इफेक्ट केला नाही, तर अशा ज्यावेळी काही आपल्याला एरर्स असतात, चुका असतात, तर ह्याला कोणत्या प्रकारच्या चुका म्हणतात. मगाशी मी तुम्हाला पूर्ण एरर्सचे सगळे प्रकार सांगितले, फ्रॉडचे टाईप्स सांगितले. तर तो प्रॉपरली तुम्ही रीड करा, प्रॉपरली बघा तुम्ही पुन्हा एकदा, आणि मग तुम्हाला हे आन्सर पटकन येईल. तर याचा आन्सर काय होईल की बी इज अ पार्शियल ओमिशन्स. बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ओमिशन्समध्ये 2 प्रकार होते की पार्शियल ओमिशन्स, टोटल ओमिशन्स. पार्शियलमध्ये आपण एक एंट्री केली, जसं आपण म्हणतो क्रेडिट सेल्स. तर क्रेडिट सेल्स केल्यावरती आपण सेलची एंट्री केली सेलच्या बुक्समध्ये, पण जो काही लेजर्स आहे, जी काय पार्टी आहे, तर त्याच्यावरती आपण इफेक्ट द्यायचा विसरलो, तर ही झाली आपली पार्शियल ओमिशन. म्हणजे आपलं जे आपली जी काही हे काही हा जो काही MCQ आहे की ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड ॲट वन प्लेस, म्हणजे सेल्सला एंट्री केली पण वी कॅन रेकॉर्ड दी अदर लेजर्स, सो इट इज कॉल्ड दी पार्शियल. जर इथे तुम्हाला असं MCQ आलं की देअर विल बी लॅक ऑफ द डबल एंट्री सिस्टीम किंवा वी आर नॉट रेकॉर्डेड दी फुल्ली एंट्री, then the answer will be total omission. Fifth, balances of ledger account transfers wrongly to trial balance. लेजरचे जे बॅलन्सेस असतात, लेजरचे अकाउंट असतात, हे ट्रायल बॅलन्सला जे आपण रेकॉर्ड करतो, ट्रायल बॅलन्स जेव्हा तयार करतो तर त्याचे बॅलन्सेस आपण चुकीचे घेतले, तर हा एरर्स कशामध्ये मोडू शकतो, तर हा एरर्स जो आहे त्याचा आन्सर आहे ए, एरर्स ऑफ कमिशन्स. मी मगाशी सांगितलं की कमिशन्स म्हणजे क्लार्ककडून काही चुका होतात, जसं आपण 84 असेल तर 48 लिहिलं, ह्या रॉंगली मुद्दा म्हणून केल्या जात नाही आहेत, म्हणून ही झाली कमिशनची एरर.
म्हणजे हा टाईप काय झाला, एरर्स ऑफ ओमिशन. 6. वन एरर कॉम्पेन्सेट द इफेक्ट ऑफ दी अदर एरर. एक चूक झालेली आहे पण दुसरी चुकीमध्ये तो एरर कॉम्पेन्सेट झाला असेल तर ती एरर फाईंड करणं थोडंसं अवघड असतं, डिफिकल्ट असतो. पण अशा एररला आपण काय म्हणतो, तर अशा एररला आपण असं म्हणतो की आपला ऑप्शन्स आहे सी, कॉम्पेन्सेटिंग एरर. कॉम्पेन्सेटिंग एरर्स मीन्स काय की एरर दिसत नाही आपल्याला, कॉम्पेन्सेट होते. ओके. नेक्स्ट 7. Recording the transactions in the books of account without using the basic principles of account, such error. ज्या एररमध्ये बेसिक प्रिन्सिपल्स वापरले जात नाही अशा एररना आपण म्हणतो एरर्स ऑफ प्रिन्सिपल. दॅट इज द ऑप्शन सी, एरर्स ऑफ प्रिन्सिपल. 8. Auditor use certain techniques to detect frauds like misappropriations of goods. मिसॲप्रोप्रिएशन ऑफ गुड्स म्हणजे काय, गुड्सची अफरातफर केली तर त्यासाठी जी टेक्निक्स यूज करतो तर ती कोणती यूज करतो, तर फर्स्ट ऑप्शन्स आहे ए, सिस्टीम रिगार्डिंग रिसीट ऑफ गुड्स. गुड संदर्भामध्ये जो काही रिसीट्स आहेत तर ती सिस्टीम चेक करतो. अवर बी ऑप्शन इज सिस्टीम रिगार्डिंग पेमेंट टू सप्लायर. सप्लायरला जे पेमेंट्स केलेलं आहे तर ती सिस्टीम पण तो चेक करतो. सी, सिस्टीम रिगार्डिंग रिटर्न्स मटेरियल. मटेरियल जेव्हा रिटर्न येतं त्याच्या जेव्हा एंट्री केली जातात तर ती सिस्टीमसुद्धा चेक करतो ऑडिटर. अँड आवर डी ऑप्शन इज ऑल अबाव. तर मिसॲप्रोप्रिएशन जेव्हा गुड्स होतो ना तर त्याला ऑडिटरला ए बी सी हे सगळं तुम्हाला चेक करावं लागतं. त्यावेळेस त्याला गुड्सच्या ज्या मिसॲप्रोप्रिएशन्स आहे, जो फ्रॉड्स आहे तो डिटेक्ट होतो. म्हणजे आन्सर काय, डी, ऑल अबाव. नेक्स्ट MCQ 9. ऑडिट विच इज कंपल्सरी अंडर द लॉ. ऑडिट कंपल्सरी कधी असतं लॉप्रमाणे, आणि त्या ऑडिटला आपण कोणत्या प्रकारचं ऑडिट म्हणजे विच टाईप्स ऑफ ऑडिट इज कंपल्सरी. तर फर्स्ट ऑप्शन ए, स्टॅच्युटरी ऑडिट, बी, इंटरनल ऑडिट, सी, नॉन स्टॅच्युटरी ऑडिट, अँड डी, नन ऑफ अबव. तर तुम्हाला माहिती आहे की कंपल्सरी ऑडिट जे आहे आपलं ते आपलं ऑप्शन्स आहे ए, स्टॅच्युटरी ऑडिट. आवर नेक्स्ट MCQ 10th. कंप्लीट ऑडिट मीन्स. ऑप्शन्स ए आहे टू चेक ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन. तर येस, दॅट इज द आन्सर मिळालं आपल्याला. टू चेक ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन, दॅट इज द कंप्लीट ऑडिट. बाकीचे ऑप्शन्स येणार नाहीत. नेक्स्ट MCQ 11th. ऑडिट आफ्टर कम्प्लिटिंग अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर संपल्यानंतर जे ऑडिट करतो त्याला आपण म्हणतो डी ऑप्शन, पिरियॉडिक फायनल ऑडिट. बाकीचे जे ऑडिट्स आहेत, कंप्लीट ऑडिट, पार्शियल ऑडिट किंवा इंटेरियम ऑडिट, ह्याचे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. अकाउंटिंग संपलं आणि ऑडिटर ज्यावेळी आपलं ऑडिटिंग करतो तर दॅट ऑडिट इज कॉल्ड दी पिरियॉडिक ऑर दी फायनल ऑडिट. अवर नेक्स्ट MCQ इज ऑडिट विच इज कंडक्टेड बिटवीन दी टू ॲन्युअल ऑडिट. दोन ऑडिटच्या मध्ये जे ऑडिट होतं त्या ऑडिटला आपण कोणत्या प्रकारचं ऑडिट म्हणतो, तर दॅट आन्सर इज बी ऑप्शन, इंटेरियम ऑडिट. मी म्हटलंच होतं मगाशी की 6 मंथ्सचा इंटरवलच्या पिरियडने होऊ शकतं आणि त्या ऑडिटला आपण म्हणतो इंटेरियम ऑडिट. अवर नेक्स्ट MCQ 13. सच टाईप्स ऑफ ऑडिट हेल्पफुल टू डिक्लेअर इंटेरियम डिव्हिडंड. इंटेरियम डिव्हिडंड जर डिक्लेअर करायचं असेल तर कंपनी कोणत्या प्रकारचं ऑडिट करून घेते किंवा कोणत्या प्रकारचं ऑडिट हेल्पफुल असतं, तर ह्याचाही आन्सर काय आहे, सी ऑप्शन, इंटेरियम ऑडिट. हे ह्याचा आन्सर आहे. इंटेरियम ऑडिटमुळे आपल्याला इंटेरियम डिव्हिडंड जो आहे तो डिक्लेअर करता येतो, कारण प्रॉफिटची पोझिशन्स कळते कंपनीच्या डायरेक्टर्सना. 14. अंडर सेक्शन 233 ऑफ कंपनीज ॲक्ट 1956 द ऑडिट इज कंडक्टेड. हा जो सेक्शन्स आहे कंपनीचा ॲक्टप्रमाणे 233A, ह्या ॲक्टप्रमाणे कोणत्या प्रकारचं ऑडिट करायचं असतं कंपनीला, तर ए ऑप्शन आहे स्पेशल ऑडिट, बी सोशल ऑडिट, सी मॅनेजमेंट ऑडिट, अँड डी नन ऑफ अबव. तर ह्याचा आन्सर प्रॉपर आहे ए, स्पेशल ऑडिट. आणि हे जे स्पेशल ऑडिट असतं ते मगाशीच सांगितलं तुम्हाला स्पेशल ऑडिटच्या टाईपमध्ये की सेंट्रल गव्हर्नमेंट करून घेतं की याच्यामध्ये साऊंड पोझिशन्स ऑफ दी कंपनीज फाइंड आउट केली जाते.
Our next MCQ 15th, बॅलन्स शीट ऑडिट मीन्स. बॅलन्स शीट ऑडिटचा मिनिंग काय होतो की बॅलन्स शीट ऑडिट कशासाठी केलं जातं. तर याचा ऑप्शन्स आहे 15चा. आन्सर मी डायरेक्ट सांगते की सी इज टू व्हेरीफाय दी असेट्स अँड लायबिलिटीज. बॅलन्स शीटमध्ये ज्या असेट्स असतात, लायबिलिटीज असतात, ह्या लायबिलिटीज प्रॉपर आहेत की नाही, आणि यासाठी बॅलन्स शीट ऑडिट केलं जातं. नेक्स्ट MCQ 16, इन विच टाईप ऑफ ऑडिट ऑडिटर एक्झामाइन्स दी कॅश रिसीट अँड कॅश पेमेंट. कुठच्या प्रकारच्या ऑडिटमध्ये ऑडिटर एक्झामाइन करतो कॅश रिसीट अँड कॅश पेमेंट. तर याचा आन्सर आहे बी ऑप्शन, कॅश ऑडिट. मग अशी पण मी सांगितलं की कॅश ऑडिट हा जो आपला प्रकार आहे, ह्या प्रकारामध्ये कॅशच्या संदर्भामध्ये म्हणजे कॅश रिसीट अँड कॅश पेमेंट ह्या सगळ्या ज्या रिसीट्स आहेत किंवा ज्या पेमेंट्सचे व्हाउचर्स वगैरे आहेत, तर ह्या सगळ्या ऑडिटर एक्झामाइन करतो. आणि नेक्स्ट आपलं MCQ आहे 14, अँड ऑडिट प्रोग्रॅम्स मीट. ऑडिट प्रोग्राम जो केला जातो तो ऑडिट प्रोग्राम ऑडिटर तयार करतो बिफोर ऑडिटिंगची प्रोसेस सुरू होण्यापूर्वी. आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. फर्स्ट इज डिटेल प्लॅन ऑफ ऑडिटिंग वर्क टू बी परफॉर्म. ऑडिट करताना आपल्याला त्या ऑडिटरला प्लॅन करावा लागतो की कसं ऑडिट करायचं आहे, त्यासाठी बिझनेसचं नेचर वगैरे तो फाइंड आउट करतो. बी ऑप्शन आहे डिस्ट्रीब्युशन्स ऑफ वर्क्स अमंग दी ऑडिटर स्टाफ. ऑडिटर जो असतो त्याचे स्टाफ्स असतो, त्या स्टाफ्सला कोणतं काम कुठच्या स्टाफनी करायचं आहे, कुठच्या वर्करनी करायचं आहे हे तो ठरवतो. आणि सी आहे स्पेसिफाय दी प्रोसिजर टू बी फॉलोड. ऑडिटिंग करताना कोणती प्रोसिजर कशी फॉलो करायची आहे हे ते ऑडिट प्रोग्राममध्ये तो ठरवतो. आणि डी ऑप्शन्स आहे ऑल अबाव. तर हे ऑडिट प्रोग्राम ज्यावेळी करतो ऑडिटर, तर ते हे तिन्ही ऑप्शन्स त्याच्यामध्ये असतात. एक तर प्लॅन तयार करणं, डिस्ट्रीब्युशन वर्क अमंग द स्टाफ्स सांगणं कोणी कुठचं काम करायचं आहे, कोणी काय चेक करायचे, कोणत्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन चेक करायचे, अँड थर्ड द प्रोसिजर चेक कशा करायच्या आहेत. आणि मग आपल्या ह्याचं ऑप्शन्स आहे ऑल अबाव. म्हणजे ह्या ह्या MCQचं आन्सर आहे डी इज द ऑल अबाव. ऑल प्रोसेस त्याला फुलफिल करावे लागतात. दॅट इज कॉल्ड दी ऑडिट प्रोग्राम. अशा प्रकारे हे आपले MCQ झालेले आहेत ऑडिटिंगचे. तरीसुद्धा तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा.